माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. सर्वप्रथम मृतात्म्या शांतीला हो. भाग 11. ओम श्री परमात्मने नमः. 119 यमयातनाचे विविध प्रकार. गरुड म्हणाला, देवा, त्या यमाच्या दरबारी न्यायनिवाडा कसाच करतात? यातना कोणत्या दिल्या जातात तेही सांगाल का हो? भगवंत पुढे सांगू लागला, विनता पुत्रा ऐक, मी तुला अतपासून इथेपर्यंत सर्व सांगतो, पण त्या यत्नाचे वर्णन ऐकून भीतीने तुझाही थरका पुढेल. बहुभीतीपूर सोडल्यानंतर शेवटचा मुक्काम यमाची नगरी. तिचा विस्तार औरत चौरत 44 योजना इतका. ती नगरी पाहताच पापी लोक आक्रोश करीत सुटतात. त्यावेळी तिथले रक्षक त्या पायपेच्या गुणाची वर्दी धर्मध्वज नावाच्या द्वारपालाला देतात. तो मग चित्रगुप्ताला त्या पाप्याच्या आयुष्याचा पाडा ऐकू येतो. चित्रगुप्त ते यमाला सांगतो. यम सर्व जाणत असूनही पक्के खात्री व्हावी म्हणून श्रवण नावाच्या देवाची साक्ष करतो. हे श्रवण देव ब्रह्मदेवाचे पुत्र असून त्यांचा तिन्ही लोकात अनिर्वेद संचार चालतो. त्यांना अगम्य गुप्त असे काही नाही. त्यांच्याकडे प्रत्येकाच्या उघड गुप्त कृत्याची नोंद असते. त्यांच्या बायकांनाही तसेच सामर्थ्य. त्या स्त्रियांची कर्म जाणतात, त्यांना श्रावणी म्हणतात. ते प्रत्येक पातक्याच्या क्षणोक्षणीची एकूण एक कृत्य यमाला सविस्तर सांगतात. हे श्रवणदेव म्हणजे यमाचे हेरखाते होय. तसेच यम, चित्रगुप्त, श्रवण, भास्कर मानवाशी आयुष्यभर संलग्न असतात. पुढे सर्व चौकशी पूर्ण झाल्यावर यमधर्म आपले उग्र रूप प्रकट करतो. सर्व रोगांनी वेढलेला चित्रगुप्त तसाच दिसतो. नंतर प्रत्येकाला शिक्षा सुनावली जाते. दूतांच्या हवाली करतात. दूत त्या पाप्यांना फरफडत नेऊ लागतात. तेव्हा ते पापी लोक रडत ओरडत चालू लागतात. त्या सर्वांना यमदूत साखळ्यांनी बांधून उलटे टांगतात. बेदम मारहाण करू लागतात. ते पापी जेव्हा हात जोडून क्षमायाचना करतात, त्या दूत त्यांच्या सर्व पापांचा पाडा वाचतात आणि मारहाण चालूच ठेवतात. कुणाला कुत्रेवर म्हणतात, तर कुणाच्या तोंडाला गरम वाळू कोंबतात. चरकात घालून चुसाप्रमाणे पिळून काढतात. अनेकांना निखाऱ्यांनी भरलेल्या खंडकात टाकून देतात. उकळत्या तेलात बुडवता, हत्तीच्या पायी देता, कडेलोट करता. काही जणांना किडकाने भरलेल्या डोहात पुचकळून टाकता. डोंकावळ्यांचे गिधड्यांचे हल्ले सतत चालू आहे. तशा परिस्थितीत सुद्धा ते पापी परस्परांची उणीधुणी काढीत असतात. नंतर मग त्या सर्वांना वेगवेगळ्या नरकात ढकलून देतात. वेगवेगळ्या पापासाठी वेगवेगळे नरक. त्या सर्व नरकांची गणती 84 लक्ष एवढी. तथापि त्यातील 21 नरक तर महाभयानक. त्यांची नावं काय? तमिस्र, लोहशंकू, महारुद्र, शाल्मली, रौरव, कुडमल, कालसूत्र, पूती, मृतिक, संघात, लोहितोद, सविष, सप्रतापन, महानीरय, काकोल, संजीवन, महापत, अवीची, अंध, तमिस्र, कुंभीपाक, संप्रदापन, तपन अशी नावं. यातील प्रत्येकावर यमाचे अधिकारी. प्रत्येक प्रकारच्या पापाकरिता वेगवेगळे नरक. अशा प्रकारे अविचारीपणाने आयुष्यभर फक्त पापाचरण करीत असलेले लोक दैवगतीनुसार नरक यातना भोगीत राहतात. सर्व यातना भोगून संपल्या की मग केव्हा तरी तो जीव शुद्ध होतो, मानवाच्या जन्माला जातो. भाग 120. पापांचे प्रकार, त्यांची फळं. गरुडाने पुन्हा प्रश्न केला असता भगवंत म्हणाले की, हे पक्षीराज, कधीही कोणतेच सत्कर्म न करता जे लोक सतत फक्त पापेच करीत असतात, त्याच लोकांच्या वाट्याला एका मागोमाग एक असा नरकवास येतो. त्यांना दक्षिण दिशेच्या दरवाजाने यमपुरात प्रवेश मिळतो. जे धार्मिक लोक असतात ते मात्र पूर्व, पश्चिम वगैरे उत्तर दिशेच्या द्वारातून प्रवेश करतात. महाभयंकर अशी वैतरणी नदी दक्षिण मार्गावरच आहे. आता त्या मार्गावरून ज्यांना आणले जाते ते लोक कोणते पापे करतात तेही ऐकव. ब्रह्महत्या, गायीची हत्या, अबलास्त्रीची हत्या, अजान मुलाची हत्या, मद्यपान करणे, गर्भपात करणे, गुरु, देव, ब्राह्मण, धन, श्रीधन, बालकाचे धन लुबाडणे, ऋण उडवणे, सर्वांचा सार्वजनिक धनाचा अपहरण करणे, विश्वासघात करणे, विषप्रयोग करणे, परनिंदा करणे, हेवादावा करणे, नीच संगत करणे, देव, संत, सज्जनांची निंदा करणे, शास्त्रांची निंदा करणे, त्याचप्रमाणे इतरांचे सुख न पाहल्यामुळे त्यांना पीडा देणे, टोचून बोलणे, विश्वास करणे, अशी पापे करणारे लोक त्या मार्गाने जातात. माता, पिता, पत्नी यांच्याबरोबर
सूडबुद्धीने वागणारे, खोटे आरोप करणारे, दिलेला शब्द पाळणारे, फिरणारे, दुसऱ्यांची जायदाद बळकविणारे, यज्ञात हरिकथेत विघ्न करणारे, त्याचप्रमाणे आचारभ्रष्ट असे ब्राह्मण, स्त्रियांना जबरदस्तीने भ्रष्ट करणारे असे सर्वजण त्या वाटेवरून चालतात. खोटी साक्ष देणारे, धर्माच्या बुरख्या अडून स्वैराचार करणारे, फसवाफसवी करणारे, उद्याने आणि धर्मशाळा नष्ट करणारे, स्वैराचारी बायका अशा सर्व लोकांना यमदूत सावरीच्या झाडावर उलटे टांगतात. बेदम मारहाण करून नरकात फेकतात. देवद्रोही, दुराचारी, पराकोटीचे विषयी, कंजूस, कृतज्ञ असे लोक त्यात असतात. कुटुंबियांवर जुलूम करणारे, विघ्न संतोषी, देवांची उपेक्षा करणारे, दाशीला भोगणारे, कलागती लावून मजा काढणारे, मजा पाहणारे, पतिव्रता पत्नीची शारीरिक मानसिक कुंचमणा करणारे, स्त्रियांचा ऋतुकाली अनिर्विण्णपणे भोग देणारे, पाण्यात अग्नीत रस्त्यावर लघवी शौचविधी करणारे नरकात जातात. त्यांच्या अखेरीस शस्त्रास्त्रे विकणारे, चामडे विकणारे, केस विकणाऱ्या बायका, विषारी पदार्थ विकणारे नरकात जातात. अत्यंत निष्ठुर, क्रूर, सज्जनावर जळणारे, त्यांना छळणारे नरकाचे रहिवाशी होता. कुणावर विश्वास न ठेवता स्वतः मात्र कपट करतो तो नरकात जातो. घेतलेले व्रत मोडणारा, गुरुचा अपमान करणारा, विश्वासघातकी, कलह लावून देणारा अशांना नरक वाट्याला येतो. लग्नात विघ्न आणणारा, यात्रेकरूंना लुटणारा नरकाचा भागीदार होतो. घरादारांना, गावाला, जंगलांना पेटून देणाऱ्यांना आगीच्या कुंड्यात फेकतात. गरुडा, अशा यातना सांगू तरी किती असो, जेव्हा पापे भगवून झमतात तेव्हा मग यमाच्या हुकुमाने उद्वीज, स्वदेज, अंडज अशा योनीमधून पुन्हा पुन्हा जन्म घेत केव्हा तरी मनुष्याच्या जन्माला जातात. तेव्हा असे पापी जीव नीच कुलात जन्मात घेऊन जन्मतात. हा न्याय स्त्री व पुरुषांना सारखाच लागू आहे. भाग 121. पापे व त्यांची फळ. मग गरुडाने प्रश्न केला की कोणत्या पापाच्या बदल्यात कोणते फळ मिळते ते सांगावे. भगवंत म्हणाले, ऐक. ब्राह्मणाची हत्या करतो तो क्षयरोगी होतो. गायला मारणारा मतिमंद अगर अपंग असतो. कन्येचा वध करणारा घोडे होतो. तिघे जण चांडळ्याच्या वंशात जन्मजात स्त्री हत्या गर्भपात यांचे फळ म्हणून मलेच्छ रोगी होतात. सर्वांमध्ये बसून एकट्याचेच खाणारा मुख रोगी होतो. गुरुचा अपमान करणारा आकडी रोगाने ग्रस्त होतो. शास्त्रनिंदक पंडरुंगी होतो. खोट्या साक्षी देणारा मुका होतो. भेदभाव करून वागतो तो चकना बनतो. लग्नात मोठा घालणारा बिन ओटाचा असतो. पुस्तक चोर जन्माग्न होतो. गायी ब्राह्मण यांना लाथा मारणारा पंगभूत जन्मतो. खोटारडा तोत्रा बोबडा जन्मतो. विष प्रयोग करतो तो वेडा उन्मत्त जन्मतो. आगी लावणारा टकल्या होतो. मांसांची विक्री करणारा तक्तीमुळे व्याधाचे शिकार होतो. रत्नाची चोरी करणारा नीच योनी जन्मतो. सोने चोरणारा नखरोगी, धातू चोरणारा दरिद्री, अन्न चोर उंदीर, धान्य चोर शलभ किडा, पाणी चोरणारा चातक, विष चोरणारा विंचूर, भाजी चोराला मोराचा, सुगंध चोरणाऱ्याला चिचंद्रीचा, मध चोरणाऱ्याला बचेंद्राचा, मीठ चोरणारा मुंगीचा, फुले फळे चोरणाऱ्याला जंगली वांद्राचा, चपला गवत चोरणारा मेंढ्यांचा जन्म मिळतो. दरोडेखोर वाटमाऱ्या करणारा कसायच्या घरचा बोकड विष पण जीव देतो. तो डोंगरातील साप मनमानी करणारा जंगली हत्तीच्या जन्माला जातो. आणखी इतर कर्माचे फळे म्हणून कोणकोणती जन्म मिळतात ते पहा. आचार भ्रष्ट ब्राह्मण, रानातील वाघ, कपडे ढोंगी ब्राह्मण, बगळा, द्रव्यरूपी ब्राह्मण, डुक्कर, गाढव, विद्या न देणारा ब्राह्मण, बैल, गुरुद्रैव गाय आणि गाढव, गुरुचा अवमान करणारा ब्रह्मराक्षस, वचनाला न जाणारा कोल्हा, संतांचा अवमान करणारा आग्यासर, मित्रद्रोही, गिधाड, लुच्छा, विक्रेता, घुबड, परंपरेला नाव ठेवणारा जंगली कबूतर, आशा लावून झुलणारा, कलह माजविणारा, पत्नीचा त्याग करणारा, चक्रव्याघ पक्षी, माता पिता भावंडे गुरु यांचा द्वेष करणारा, गर्भातच नष्ट होतो. सासू सासऱ्यांची भांडणारी स्त्री गोचिड बनते. पतीची अवहेलना करणारी जळू अगर जू, पतीशी द्रोह करणारी पाल अगर नाही, आपल्या गोत्रजांचा घात करणारा तरस, गोत्रातील बायकांना भ्रष्ट करणारा अस्वल, साध्वीला भ्रष्ट करणारा पिशाच, अजान कन्या भोगणारा अजगर, गुरुपत्नी भोगणारा सरडा, राजपत्नीला भोगणारा उंट, मित्राची पत्नी भोगणारा गाढव, अनैसर्गिक मैथून करणारा डुक्कर, नीच स्त्री भोगणारा बैल, कामांध माणूस घोडा असे जन्म येतात. देवापुढे द्रव्य वापरणारा ब्राह्मण कोंबडा, द्रव्यरूपी असतो तो महापापी जन्मतो. देवराजा ब्राह्मण, विधवा स्त्रिया, धन लुबाडणाऱ्या वंश नष्ट होतो. हे पक्षीराजा, अशा कर्म विपाक आहे. कर्म शुभ असो गर अशुभ असो त्याचे परिणाम भोगून संपेतो वर
त्याचा निचरा होत असतो. मग त्याकरिता कधीकधी अनेक कल्प उलटून जातात. प्रत्येक देहधारी जीवाला कर्म हे अडळ असते. नेहमी दुष्कृत्य करणारा मृत्यूनंतर हजारो वर्षापर्यंत नरक यातना भोगून मग पुण्य पाप समान झाले की माणूस होऊन जन्मतो, दरिद्री असतो. नंतर दारिद्र्यामुळे पुन्हा पुन्हा पापे करीत जातो, पापामुळे पुन्हा पुन्हा नरकात जातो. असे जन्ममरणाचे चक्र चाललेले आहे. त्याचा अंत असा कधी नाही. ही तर माझीच माया आहे बरे. 122 पापी जीवांच्या जन्माची कहाणी. गरुडाने प्रश्न केला की देवा, असा नरक भोगून आलेला प्राणी जन्मास येतेवेळी गर्भवासाचे दुःख कसकसे बघतो ते मला ऐकवा. श्रीहरी सांगू लागले. श्री महादेव नर पुरुष यांच्या मिलनाच्या वेळी रजविरेही परस्पर मिसळून देह तयार होतो. मासिक पाळीच्या सुरुवातीच्या 3 दिवसात स्त्री दूषित असते. त्या काळातील संघापासून नरकातून आलेला पापी जीव जन्मतो. आधी तो एखाद्या बुडबुड्यासारखा असतो. तो दिसा मासांनी वाढत जातो. हळूहळू त्याचा देह आकार धारण करू लागतो. 7 धातू, हाडे, चामडी, केस, स्पर्शेंद्रिय, ज्ञानेंद्रिय तयार होत जातात. भूक, तहान यांची जाणीव उत्पन्न होते. गर्भाच्या थैलीत तो बंदिस्त होऊन पडलेला असतो. अशा वेळी अचानकपणे त्याला पूर्वजन्माचे स्मरण होते. तो त्यावेळी अगणिक झाल्यामुळे हात जोडून दीन अंतकरणाने देवाला आळवू लागतो. आपल्या पूर्वीच्या कर्माचे क्षमा मागत तो चांगले वागण्याचे वचन देत करुणा भागतो. आणखी जन्म नको असे विनवतो. तथापि 10व्या महिन्यात प्रसूती वायू त्याला योनीद्वारे बाहेर ढकलून देते. त्या क्षणी वैष्णवी मायेचा स्पर्श होऊन तो मूढ बनतो. मग तो इंद्रियांच्या वासनांच्या तावडीत सापडतो. जसजसे वय वाढत जाते तसतसा तो इच्छा पूर्ण करण्यासाठी भल्या बऱ्या मार्गाचा अवलंबन करतो. गर्विष्ठपणामुळे शास्त्रे, नीतिनियम, सज्जन, वृद्ध यांना जुमानत नाही. दुर्जनाची संगत धरतो. 5ही विषय एकत्रपणे भोगत स्पर्श, शब्द, रूप, रस, गंध अंती सर्व कर्माचे गाठोडे घेऊन मृत्यूच्या वाटेवरून नेला जातो. संपूर्ण जन्मभर विषय भोगून इंद्रिय विकल होतात. रोग व्याधी देहाचा ताबा घेतात. मरण येते. नरकाच्या दिशेने त्याचा प्रवास चालू होतो. अत्यंत दुर्लभ असा मनुष्य जन्म वाया जातो. असे कोट्यानुकोटी जीव या जन्ममरणाच्या राहडगाड्यावर फिरत असतात. त्यांना पश्चाताप असा कधी होत नाही. ज्यांची अंत्यक्रिया झालेली नसते अशा पापी लोकांची गती आहे. असो, अजून काही ऐकण्याची इच्छा आहे काय? त्यावेळी 123 बब्रू वाहनाची कथा. ते सर्व वर्णन ऐकून गरुडाला भीतीने कापरे भरले. तरी धीर एकवटून त्याने पुन्हा भगवंताला विचारले की हेतुपूर्वक अगर चुकून माकून जर हातून पापकर्म घडली गेली तर यमयातनातून सुटण्यासाठी मार्ग काय असला तर तो मला सांग. दुर्बल मनाच्या दुर्दैवाधीन माणसांना त्याचा उपयोग होईल का? त्यावेळी श्रीहरी बोलू लागले. गरुडा, मी याआधी सांगितलेच की निपुत्रिक पाप्याची अधोगती कशी होते. मग जर धार्मिक कृतीची संतती असेल तर मात्र अधोगतीला जाणे टळते. म्हणून वैद्यकीय दैवी उपायांची योजना करावी लागली तरी तशी करून संतती प्राप्त करून घ्यावी. अशा एका पुत्रामुळे सर्व कुळ उद्धरून जाते. परंतु पुत्र मात्र पत्नीपासून राहिलेला औरस असावा. अरे, परक्या व्यक्तीने केलेल्या श्राद्धामुळे एक प्रेतात्मा स्वर्गात गेला होता. मग स्वतःच्या पुत्राने जर का क्रियाकर्म केले तर मृत्यू व्यक्ती स्वर्गालोकी जाणार नाही काय? थांब, तुला ती सर्व हकीकत सांगतो. पूर्वीच्या काळी त्रेतायुग असताना बब्रू वाहन या नावाचा एक राजा होता. धार्मिक, कर्तव्यदक्ष. तो शिकारीसाठी घनदाट अरण्यात गेला असताना एका काळविटाचा पाठलाग करताना वाट चुकला. त्याच्या सेवकांची चुकामुक होऊन तो भलत्याच अरण्यात जाऊन पोचला. मग तेथे एका तळ्यावर आंघोळ करून पाणी पिऊन एका वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. तेव्हा त्याच्यासमोर एक विद्रूप भयानक असा प्रेतात्मा येऊन उभा राहिला. त्याने राजाला आपला वृत्तांत सांगितला. तो असा. त्याचे नाव सुदेव. तो विदिशा नगरातील प्रतिष्ठित नागरिक हो. यात असे तोवर न्यायनीतीने वागून अनेक सत्कर्म करूनही तो निसंतान असल्या कारणाने मृत्यूच्या पश्चात त्याची उत्तर क्रिया झाली नाही. त्याचा परिणाम असा झाला की तो प्रेतावस्था पार करू शकला नाही. एवढे सांगून त्याने राजाला विनंती केली की राजा, हा सर्व प्रजेचा बांधव असल्यामुळे बब्रू वाहनाने त्याच्या प्रित्यर्थ नारायण बली नावाचा विधी करावा. त्यामुळे तो प्रेतावस्थेतून सुटून उत्तम गतीला जाऊ शकेल. राजाने त्याला तसे करण्याचे आश्वासन दिले. राजधानीत परतल्यानंतर
स्मरणपूर्वक त्या सुदेवा प्रित्यर्थ तो विधी केला, त्यामुळे तो प्रेतात्मा पुढे उत्तम गतीला गेला. ही कथा सांगणारा ऐकणारा दोघे कधी प्रेत योनीत जात नाही. भाग 124. आतुर दानाचा विधी. त्यावर गरुडाने विचारले की धार्मिक पुण्यवान मनुष्याच्या अंतकाळी कोणत्या क्रिया कराव्यात. तेव्हा श्रीहरी म्हणाले की अंतकाळ जवळ येऊन ठेपला की इतर संबंधितांनी त्याला प्रायचित्त देऊन आंघोळ घालावी, जवळ बसून हरिनामाचा गजर करावा, दानाचा संकल्प करावा. मरणातूर अवस्थेत तिळास जी अष्टविधाने दिली जाता ती श्रेष्ठ असता. ती 8 दाणे म्हणजे कुठली हो? तीळ, लोखंड, कापूस, सोने, मीठ, 7 जातीचे धान्य म्हणजे सप्तधान्य, जमीन, गाय यांची फळे सांगतो. तीळदानामुळे असुर तृप्त होतात. लोहदानामुळे यमाकडून चौकशी केली जात नाही. स्वर्णदानामुळे मृतात्मा थेट स्वर्गात गमन करतो. कापूस, मीठ, खडेमीठ दान दिल्याने यम प्रतिवार संतुष्ट होतो. 7 जातीच्या दानाने 7 जातीच्या धान्याच्या दानाने म्हणजे कुठले धान्य ते 7? वरी, जव, गहू, मूग, उडीद, मसूर, प्रियंगू व हरभरे. यमाचे द्वारपाल तृप्त होतात. राज्यकारभार सांभाळताना जे दोष राजाला चिकटतात ते फक्त भूदानाने दूर जातात. अशा या भूमिदानाला अन्य तुलना नाही. भूमिदानाला गोदान हा एकमेव पर्याय मी सांगून ठेवला. जो वर देहात प्राण शाबूत तोर केलेले एक गोदान हे नंतर दिलेल्या 1000 गायदानापेक्षा श्रेष्ठ. असे विधीपूर्वक केलेले गायीचे दान वैतरणी नदी पार करण्यास सहाय्यभूत होते. जिवंतपणे केलेले धर्माचरण हे प्राण्याला मृत्यूनंतर साथ देते. इतर सर्व गोष्टी म्हणजे नातलग, वैभव, जमीन जुमला, नाव, लौकिक एवढेच नव्हे तर आपले शरीरसुद्धा दुरावते. म्हणून नेहमी दानधर्म करीत असावे, कारण सर्व प्रकारचा संबंध हा ऋणानुबंधनापुरता असतो. लोक योगायोगाने जवळ येतात, दूर होतात. आपली सद्धी असते तोपर्यंत दानधर्म करावा. दानासाठी प्रमाण असं काही नाही, परंतु निर्मळ मनाने शक्तीनुसार केलेले दान मानवाला कारुण्यात असते. मरणोन्मुख पडलेल्या पित्यासाठी दान देविणारा पुत्र देवांकरिता वंदनीय. पित्यांकरिता दिलेल्या दानाच्या पुण्याचे फळ 100 पटीने मिळते. आईकरिता दिलेल्या दानाचे पुण्य 1000 पट मिळते. बहिणीसाठी दिलेले दान 1000 पट पुण्यदायक असते. भावासाठी दिलेल्या दानाचा हिशोबच नसतो. असे दान देणार सुखपूर्वक मरणोत्तर प्रवास तर करतोच, शिवाय त्याचे मुलगे, नातू, पंतू आदी करून सर्व पावन होतात. आतुर दान न करणारे सगळे संबंधी हे ब्रह्महत्या करणाऱ्याप्रमाणे असतात. अंतकाळीची आवश्यक कृत्ये. गरुडाने विचारले की देहत्याग जेव्हा होतो तेव्हा काय केले पाहिजे हो? त्यावर भगवंताने बोलायला आरंभ केला. मृत्यूची वेळ नजीक येते तेव्हा माणूस कासावीस होतो. गायीच्या शेणाने जमीन सारवून त्यावर तीळ दर्भ अंथरून जमीन सफेद वस्त्र पसरून शाळीग्राम ठेवावा. रुग्णाला उचलून त्यावर ठेवावा. दर्भ, अग्नी, मंत्र, तुळस, ब्राह्मण, गाय यांचा अनेक वेळा उपयोग झाला तरी ते कधी निस्तेज होत नाही. मात्र नियमाला अपवाद आहे तो असा की पिंडदानातील दर्भ अंत्यविधीचे श्राद्धाचे भोजन करणारा ब्राह्मण अनाधिकारी व्यक्तीच्या मुखीचा मंत्र, त्याच्या घरचे गाय, तुळस, चितेतील अग्नी हे त्याज्य आहेत. मरणोन्मुख माणसाला अधांतरी बाजेवर ठेवू नये. मग त्याला शाळीग्रामाचे तीर्थ पाजून मुखात सोने ठेवावे, गंगाजळ पाजावे. मरणोन्मुख माणसाचे विष्णूचे नाही तर शिवाचे स्मरण करावे. शक्य झाल्यास आतुर संन्यास घ्यावा. अशा प्रकारे विधीनुसार कृत्य झाले तर मरणाऱ्याचा प्राण तोंड, कान, नाक, डोळ्यावाटे बाहेर पडतो. फक्त योगी लोकांचा प्राण मात्र माथ्यावरच्या टाळूतून छिद्रातून बाहेर पडतो. ते निर्जीव शरीर लगेच आणि अस्पर्श घाणेरडे तसेच दुर्गंधी होते. शरीरातील गती 3 प्रकारची हो. सडून किडे पडतात, अतिशय दुर्गंध सुटतो, ते जाळून टाकतात. अशा नाशिवंत देहाचा गर्व का धरावा बरे? जीव गेल्यावर देहातील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तत्वांचे अंश मूळ स्थानी विलीन पावतात. आत्मा हा जसाचा तसा राहतो. जीवासोबत मात्र इंद्रिय, भावना, कर्म, वासना यांचे गाठोडे घेऊन मरणोत्तर प्राणी सूक्ष्म देहात जातो. पाप्याची रवानगी यमाकडे, पुण्यात्मा असेल तर त्याची रवानगी स्वर्गात होते. भाग 126. प्रेत दहन, अस्थि विसर्जन. आईवडिलांच्या अंत्यक्रिया यथाविधी करणे सर्व मोठे पुण्यकर्म. त्यामुळे पितृतृणापासून मुक्त होतो.
मातेच्या पित्याचे निधन झाल्यावर पुत्राने शोक आवरावा, क्षौरमुंडन करावे, प्रेताला आंघोळ घालावी, गंधाचे लेपन करावे, फुलांचे हार घालावे, नवीन वस्त्र नेसवावे. त्याच जागी एक पिंड द्यावा. प्रेत दरवाजातून बाहेर जाताना तेथे एक पिंड द्यावा. घरातील स्त्रियांनी प्रेताला पूजा करून प्रदक्षिणा घालावी. पुत्र इतरांनी त्रिडी खांद्यावर घेऊन स्मशानाच्या दिशेने चालू लागावे. अर्ध्या तासावर गेल्यावर तिरीड उतरून एक पिंड द्यावा. स्मशानात गेल्यावर प्रेताचे पाय दक्षिणेकडे करून ठेवावे. पाय कुठं ठेवावे? दक्षिणेकडे. चिता रचावी. दरवाने जमिनीवरती आडव्या रेषा काढाव्या. एक बाजूला अग्नी पेटवा. त्याचे पूजन करून त्यात मंत्रमुग्न व्हावे. चितेवर लाकडे रचावी. त्याचे 2 पिंड द्यावी. एकंदरीत 5 पिंड देऊन जवळच्या अग्नीमधला अग्निचूड पेटवून आणावा. चितेला लावावा. मृत्यू समयी धनिष्ठाचरण 3 व 4 शततारका पूर्व भाद्रपद रेवती यापैकी एखादं नक्षत्र असलं तर तो योग पंचक असतो, कुटुंबाला घातक असतो. पण प्रयत्न जाळता 4 दिवस तसेच ठेवता येत नाही. तर योग टाळावा म्हणून एक वेगळा विधी तो दहन करावे, म्हणजे पुढील विघ्ने टळतात. जर मृतात्म्याच्या पत्नीची सती जाण्याची इच्छा असेल, दोघांचे एकत्र दहन करावे. तो विधी स्वतंत्र आहे. तरी सुद्धा जर ती पत्नी गर्भवती असेल, तिला सती जाता येत नाही. प्रेत अर्धे अगर पूर्ण जळले, त्याच्या मस्तकावर प्रहार करून टाळू फोडावे. त्यावेळी सैन्यासाठी नारळ, इतरांसाठी लाकडी दंडुका वापरावा. एवढे झाल्यावर आवरून धरलेला शोक रडून व्यक्त केल्यामुळे त्या मृतात्म्याला सुख होते. स्नाने करून प्रेताच्या नावाने तिलांजलीत पाण्याने तर्पण करून घरी परतावे. घरी गेल्यावर पुन्हा स्नान करावे. त्या दिवशी अन्न न शिजवता इतरांना दिलेले पदार्थ खाऊन राहावे. ज्या जागी जीव गेला ती जागा सारून एक तेलाचा दिवा पंथी लावून तो सलग 12 दिवसापर्यंत ठेवावा. दहन केलेल्या दिवसापासून 3 दिवसापर्यंत रोज सूर्यास्तानंतर मातीची लोटी दुधाने भरावी. चौरस्त्यावर मृताच्या नावे ठेवून द्यावी. लोटी कच्च्या मातीची असावी. 4थ्या दिवशी स्मशानात जाऊन अस्थी गोळा कराव्या. 4थ्या दिवशी जमत नसेल, अगर 3ऱ्या दिवशी करावे. त्यावेळी भांड्यातून दूध घेऊन जावे. विधीपूर्वक अस्थी गोळा कराव्या. त्या पळसाच्या पानात ठेवाव्या. पुढे त्या अस्थी 10 दिवसाच्या आत पवित्र पाण्यात विसर्जित कराव्या. नंतर 10व्या दिवसापासून दशांगात्र विधी करावे. सर्व प्रकारच्या सैन्यासाठी कोणताही विधी करण्याची आवश्यकता नसते. त्याने देहत्याग केला तरी त्याचे शव वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. जर का जवळपास नदी नसेल तर मग जमिनीत पुरावे. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढील भाग बघूया. हरये नमः. पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनं शृण्वन्तां कामनापूरं श्रोतव्यं सर्वदैवै. हरि ओम तत्सत्. ओम तत्सत्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.